नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. राज्यात महानगरपालिका निवडणूक निकालाआधीच भाजपच्या 5 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 3, पनवेलमध्ये 1 आणि धुळ्यामध्ये एका उमेदवाराचा विजय झालाय. दरम्यान विजयी उमेदवारांचं फडणवीसांनी अभिनंदन केलंय. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बनेल असा दावा भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी केलाय. भाजपचे इतके उमेदवार निवडून येतील की महापौर आमचाच बनेल असंही त्यांनी सांगितलंय. तर भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून आयोजित संमेलनामध्ये ते बोलत होते. आता कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. तर गुजराती, जैन, उत्तर भारतीय सर्व हिंदू आहेत असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय. तर मुंबईला मुस्लिम मुंबई करण्यासाठी आता मोठ्या ठाकरेंसोबत छोटे ठाकरेही आल्याचं म्हणत सोमय्या यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार आक्रमक झालेत. भागवत कराड यांच्या कारला घेराव घातलाय. दरम्यान कराड आणि सावेन विरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी दिसून आली आहे. तर संजय केनेकरांनी नाराजांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी तिकीट न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली. महिला कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयामध्ये उपोषण केलंय. दरम्यान भाजप जिल्हा शहर अध्यक्ष किशोर शितोळेंनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नांदेडमध्ये 30 वर्षांपासून निष्ठावंत असलेल्या रवींद्रसिंग बुंगई यांचं तिकीट कापण्यात आलंय. त्यामुळे नाराज झालेल्या रवींद्रसिंग बुंगई यांनी अशोक चव्हाण यांच्या घरावरील आणि घरातील सगळे फोटो काढून टाकलेत. अमरावतीमध्ये भाजपने पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षांनी केलाय. तर मी पाटील नसल्यामुळे मला तिकीट नाकारल्याचा आरोपही श्रद्धा गेहलोत यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं 2 महिलांनी अन्नत्याग आंदोलन केलंय. ज्यांना उमेदवारी दिली त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे. वर्षा साळुंके आणि दिव्या मराठे असं आंदोलन करणाऱ्या महिलांचं नाव आहे. राज्यात 14 महानगरपालिकेमध्ये महायुती तुटल्याचं राऊतांनी म्हटलंय. तिकिटावर निष्ठा असणारे महायुतीतून निघून गेले. तर बाहेरून आलेल्या गुंडांना उमेदवारी दिल्याचा घणाघात देखील संजय राऊतांनी महायुतीवर केलाय. महानगरपालिकेत राष्ट्रपतींना आणलं तरी आश्चर्य वाटणार नसल्याचा टोला राऊतांनी भाजपला लगावलाय. तर 11 तारखेला पंतप्रधान मोदी प्रचारासाठी मुंबईत येणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. त्याचबरोबर 11 तारखेला धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. ठाकरेंच्या शिवसेनेने मेरिटवर उमेदवारी दिल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तर राजीनाम्याची नाटकं होतील तेही पाहू असं राऊत म्हणाले. तर काही मतदारसंघात विजयासाठी बदल आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. मुंबई महापालिकेमध्ये मनसेवर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवल्याचं पाहायला मिळालं. आधी दिलेल्या उमेदवाराकडून एबी फॉर्म परत घेण्याची वेळ मनसेवर आली आहे. मनसेच्या संतोष देसाईंचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन विश्वजित ढोलम यांना देण्यात आलाय. ठाकरेंच्या सेनेकडून स्थानिक उमेदवार देण्याची मागणी झाल्याचं सांगत एबी फॉर्म परत करण्यास सांगण्यात आलाय. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती भक्कम असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. मनसेने 80% जागा जिंकाव्यात यासाठी आमचे प्रयत्न असल्याचंही राऊत म्हणाले. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शरद मोहोळ यांच्या पत्नीला म्हणजे स्वाती मोहोळला उमेदवारी दिली आहे. कोथरूड परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 11B मधून स्वाती मोहोळ या निवडणूक लढवणार आहेत. धुळे महापालिका निवडणुकीमध्ये आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या उपाध्यक्ष महामंडलेश्वर पार्वती जोगी यांनी शिवसेनेकडून उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय. तर भाजपकडून उमेदवारीसाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे शिवसेनेकडून निवडणूक लढवत असल्याचं महामंडलेश्वर पार्वती जोगी यांनी सांगितलं. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. प्रभाग क्रमांक 33 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पॅनल तयार झालंय. प्रभाग क्रमांक 33 मधील सर्व उमेदवार तुतारीवर निवडणूक लढवणार आहेत. सांगलीमध्ये राष्ट्रवादीमध्ये 2 भावांच्या उमेदवारीचा पेच अखेर सुटलाय. मैनुद्दीन बागवान यांना पुरुष गटातून तर जमील बागवान यांच्या पत्नी झारीना बागवान महिला गटातून उमेदवारी देण्यात आली.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी वेळी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत पोलिसांची बाचाबाची झाली। अर्ज छाननी वेळी उमेदवारांच्या वकिलांना पोलीस कार्यालयामध्ये सोडत नसल्याने ही बाचाबाची झाली। चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 636 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत, तर आजपासून उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे। 2 जानेवारीला चित्र स्पष्ट होईल। परभणीमध्ये काँग्रेसने माजी महापौर अनिता सोनकाळंबे यांचे पती रवी सोनकाळंबेंना उमेदवारी नाकारली आहे। त्यामुळे सोनकाळंबे यांनी राहुल गांधींकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला। राशिद हुसेन यांची पत्नी इस्मत हुसेन यांना शेवटच्या क्षणी तिकीट मिळाले। इस्मत हुसेन यांनी तिकिटासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, मात्र भाजप सोबतची युती तुटल्यामुळे त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत शिवसेनेची उमेदवारी मिळवली। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये 75 जागांसाठी 1038 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। शेवटच्या दिवशी 763 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। दरम्यान पोलिसांसोबत वाद केलाय। अर्जाची आज छाननी केली जाते। लातूर महापालिका निवडणुकीसाठी 18 प्रभागांमधून एकूण 758 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितने आघाडी केली आहे, तर भाजप आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढतीये। अहिल्यानगरमध्ये तिकिटांसाठी गोंधळ झालाय। तिकिटासाठी डावलल्यानं अनेकांनी दुसऱ्या पक्षात जात उमेदवारी मिळवली, त्यामुळे अखेरच्या दिवशी राजकीय उलथापालथ झाली आहे। अमरावतीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने युती केली। काँग्रेसने 87 पैकी 74 जागांवर उमेदवार दिलेत, तर बहुमताने काँग्रेस पक्षाची सत्ता येणार असल्याचा विश्वास खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केलाय। जळगावमध्ये रात्री उमेदवारीवरून वाद झाला। एका उमेदवाराने प्रभाग क्रमांक 11 मधून 2 पक्षांची एबी फॉर्म जोडल्यानं गोंधळ झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेचा अर्ज बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे, तर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मीरा भाईंदरमध्ये भाजप 86 जागा लढणार आहे। 70हून अधिक जागा निवडून येणार असल्याचा विश्वास नरेंद्र मेहतांनी व्यक्त केला। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या 95 जागांपैकी 81 जागा लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलाय। आमदार नरेंद्र मेहता यांनी युती तुटल्याचं जाहीर केलं। दरम्यान अहंकार आणि घमेंडीपणामुळे युती तुटल्याचा गंभीर आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांनी निशाणा साधलाय। भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे शेखर धुरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। नामांकन झाल्यानंतर त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये माजी महापौर नारायण मानकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला। वसई रेल्वे स्थानक परिसरातील वॉर्ड क्रमांक 23 मधून ते इच्छुक होते। सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख सुधीर खरटमल यांनी निवडणूक प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। निवडणुकीपूर्वी सुधीर खरटमल यांनी शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अजित पवार गटामध्ये ते आले होते। चंद्रपूर महापालिका लढतीमध्ये काँग्रेसने निम्म्या विद्यमान नगरसेवकांचा तिकीट कापल्यामुळे समोर आले, तर दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना बाहेरचा रस्ता दाखवल्याने खळबळ उडाली। आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर यांच्यातील हेवे दावे सुरू असल्यामुळे हे घडल्याचं सांगण्यात येत आहे। केडीएमसीच्या निवडणुकीमध्ये भाजपने खातं उघडले। भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून येणार असल्याची माहिती आहे। दोन्ही महिला उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज न आल्यानंतर आता छाननीनंतर त्यांना बिनविरोध घोषित केले जाण्याची शक्यता आहे। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या 23 प्रभागातील एकूण 90 जागांकरिता विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे 1033 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। मनपा निवडणूक विभागाकडून मंगळवारी ही माहिती देण्यात आली आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ दुपारी संपल्यानंतर जळगावात रात्री महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली। आमदार सुरेश भोळे यांनी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेमध्ये महायुतीची घोषणा करत जागा वाटपाची माहिती दिली आहे। उल्हासनगर महापालिका निवडणुकीमध्ये बसपाने एंट्री घेतली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या 21 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले।
काही प्रभागांमध्ये बसपाची वंचित आणि इतर आंबेडकरवादी पक्षांसोबत युती झाल्याची चर्चा आहे। मात्र सध्या तरी अशी कोणतीही युती झालेली नाही अशी माहिती बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या एकूण 78 जागांसाठी 864 उमेदवारी अर्ज हे दाखल झालेले आहेत। उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये युती न झाल्याने दोन्हीही पक्ष स्वबळावर लढणार आहेत।